मंदिराचा 9वा वर्धापन दिवस आणि त्या निमित्तानं परमपूज्य गुरुवर्य बाबांनी गुरुदेवांनी आपल्याला वेळ देऊन जवळपास 9 वर्ष बाबा आपल्याला या ठिकाणी वेळ देतात, त्याबद्दल बाबांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवू. यावेळेस 54 पर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलोय आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माता भगिनी त्यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने या मंदिराच्या आणि आमच्या भक्तांच्या पाठीमागे या ठिकाणी आहे. या कार्यक्रमासाठी जालिंदर भाऊ बुधवत असतील, सतीश भाऊ असतील, विजू भाऊ असतील, नरूभाऊ खेडेकर असतील, माजी आमदार मातोश्री रेखाताई असतील, आमच्या संगीताताई पांढरे उषाताई असतील, आमचे रामकृष्णदादा असतील, पंडितदादा असतील, श्रीरामभाऊ असतील, सहदेवभाऊ असतील, बंडूभाऊ जाधव असतील, अण्णाभाऊ देवकर, बंडूभाऊ सरसे, श्रीरामभाऊ जोरे, विनायकभाऊ सरनाईक, विठ्ठलभाऊ गिरी, आनंद गैची आणि जावळे शंभू गाडेकर, कुंजाजी शेळके, समाधान जाधव, डॉक्टर राजपूत साहेब आमचे मार्गदर्शक, तसेच हनुमंतजी भोवर साहेब असतील, आमचे जिजाताई असतील, बरेच मान्यवर आहेत की सर्वांचे नाव मी या ठिकाणी घेऊ शकतो. आशिषदादा रहाटे सुद्धा मेकर या ठिकाणी आलेले आहेत. मेकरच्या आमदार साहेबांचा सुद्धा या ठिकाणी फोन आलेला आहे. हा 9वा वर्धापन दिवस साजरा करत असताना अतिशय उन्हाळा आणि त्यामध्ये सुद्धा जवळपास अर्धा तास आपला मिरवणुकीमध्ये शोभायात्रेमध्ये त्या ठिकाणी गेला. तो उत्साह, तो आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण जी काही या ठिकाणी शोभा वाढवली, मी खरंच शब्दांनी त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी बाबांनी जी काही इच्छा केली, आपल्या ठिकाणी या ठिकाणी मंडप लावायचं आपल्याला बोरिंग घ्यावं लागत होती, झाडं नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती, राहण्यासाठी जागा नव्हती. आपल्या पद्धतीने जे जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. अनेक अडचणीला सामोरं सुद्धा जावं लागलं. बाबांच्या कानावर सुद्धा त्या गोष्टी घातल्या. बाबांनी सांगितलं अडचणीवर मात करून सुद्धा आपल्याला पुढे जायचंय. या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं मला सांगावंसं वाटेल, पळसखेड सारख्या गावानं 3 क्विंटल गहूचं अन्नदान या ठिकाणी केलं. तसेच आमचे बरेच असे लोक आहेत की ज्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली. विठ्ठल भाऊ त्यांनी गहू दिलेले आहेत. रमेश मामा बोचरे त्यांनी 1 क्विंटल गहू व जवळपास 5,500 रुपयाची पावती त्यांचा मुलगा गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं लागल्यामुळे त्या ठिकाणी दिलेली आहे. आमच्या आशाताई देशमुख आहेत, गहू पाठवलेले आहेत. समाधान भाऊ परिहार आहेत, त्यांनी गहू पाठवलेले आहे. आमचे गणेश कराळे म्हणून आहेत, त्या ठिकाणी वडिलांनी त्यांचा शब्द दिला होता की या ठिकाणी कुठेतरी गोड माझ्या हस्ते व्हावं. वडील राहिले नाही त्याचे, परंतु गोड अन्न हातचा शिरा आपण म्हणतो, शुद्ध बीजा फुटी फळे रसाळ गोमटी, अशा मुलांनी या ठिकाणी गोड शिरा आपल्यासाठी आणलेला आहे. राहुल डोंगरदेव यांनी सुद्धा 3 क्विंटल गहू या ठिकाणी दिलेले आहेत. अशोक भाऊ मोहिते यांनी सुद्धा 1 क्विंटल गहू दिलेले आहेत. अनेक असे संतोष भाऊ असतील, बरेच लोकांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. बाबांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला मंदिर उभारायचंय. बाबा या ठिकाणी जवळपास आजचा खर्च होऊन जवळपास 2 लक्ष रुपये आमच्याकडे जमा आहे. ते आमच्या या ठिकाणी त्या पैशाला कधी हात लावत नाही. या मंदिराचा मुख्य चेहरा जरी मी असलो तर या मंदिराचा सदस्य, अध्यक्ष सगळे समोर बसलेले लोक आहे. आमचा अध्यक्ष कोण आहे, आमचा सदस्य काही कोणालाच माहीत नाही. सर्वांच्या मंदिराचे अध्यक्ष, सर्वांच्या मंदिराचे सदस्य आहेत. काम करण्याचा आमचा हेतू असतो. म्हणून मंदिर उभं करण्यासाठी आम्ही प्रत्येक महिला दिंडीला या ठिकाणी येण्याचं भाडं व त्यांना 1-1 टाळ त्या ठिकाणी दरवर्षी देत असतो. आज तुमची जर इच्छा असली तर त्या टाळाबरोबर आपण एक देणगी पुस्तक आपण यांना देऊया. ज्यांची इच्छा असेल त्यांनी टाळाबरोबर ते घेऊन जायचं. 1 वर्ष तुमच्या हातात त्या ठिकाणी राहणार आहे. 50 पावत्या त्यामध्ये आहेत. 50 पावत्यामध्ये आपण 100 रुपयानं पावती फाडली किंवा 200नं फाडली तर 5 ते 10 हजार रुपये होतात. आणि 51 गावाच्या दिंड्या जर म्हटलं तर 4-5 लाख रुपये आपले होतील. 7-8 लाख रुपये व वर्ष 2 वर्षामध्ये जवळपास 15-20 लाखाचं मंदिर बांधण्याचा संकल्प आपला या ठिकाणी ठेवूया. हेच या निमित्तानं सांगतो. आपण मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मी सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आता या ठिकाणी भाषणाची काही जास्त वेळ नाही, परंतु माझी इच्छा आहे की सर्वांच्या वतीने एक तुम्ही नाव द्यावं, शुभेच्छा द्यावं कार्यक्रमाला. सर्वांच्या वतीनं एक नाव तुम्हीच द्या. आपलं सर्वांचं या परिसराचं दैवत
चैतन्य स्वामीजी यांना वंदन करतो। शिव गणेश मंदिराच्या गणपती बाप्पाच्या या 9व्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व गणेश भक्त, परिसरातून आलेले सर्व मान्यवर, ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढाकारानं या डोंगराळ वातावरणामध्ये, या उन्हामध्ये सुद्धा एक भक्तीचा संगम ज्यांनी फुलवला, असे या शिवगणेश मंदिराचे प्रणेते आमचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष, आमचे सहकारी नंदूभाऊ कराडे, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी दरवर्षीच आपण सर्वच जण या कार्यक्रमासाठी येत असतो। नुकताच 33वा वर्धापन दिन स्वामीजींच्या कृपेनं, आशीर्वादानं जो त्या ठिकाणी पळसखेडला स्थापन झालेल्या मंदिराचा असेल, स्वामीजींनी जे कार्य हातीमध्ये घेतलं त्याचाही संपन्न झाला। त्याही कार्यक्रमाला आम्ही सर्वजण उपस्थित होतो। या ठिकाणी नंदूभाऊ कराडे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, कुठंतरी राजकीय सामाजिक पार्श्वभूमी शून्य, परंतु शून्यातूनच पुढं त्याला आकार देत असताना राजकीय वाटचाल असेल, सामाजिक वाटचाल असेल किंवा या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं दमदार पाऊल असेल, हे सातत्यानं ते त्या ठिकाणी करत असतात आणि त्यांना या कार्यामध्ये स्वामीजींचा आशीर्वाद लाभलेला आहे। म्हणूनच स्वामीजी त्यांच्या प्रेमापोटी नेहमीच या ठिकाणी दरवर्षी येतात। मीही चिखलीमध्ये जागृत गणेश मंदिर असेल, त्या ठिकाणी माझ्या घरी बसवलेली संत गजाननाची मूर्ती असेल, स्वामीजीच्या हातानंच प्राणप्रतिष्ठा करत असतो। पहिल्यांदा ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती झाला, असंच मे महिन्यामध्ये थोडं पावसाळा चांगला असावा, चांगले पिकं यावे म्हणून बाजार समितीच्या वतीनं कृषी मेळावा जो आपण घेतला त्याचंही उद्घाटन, त्यालाही आशीर्वाद स्वामीजींनी दिले होते। सातत्यानं आमच्या परिवारावर, आपल्या सर्वांवरच स्वामीजींची कृपादृष्टी असते। त्यांचे भक्त नुसतेच जिल्ह्यामध्ये नाही, राज्यामध्ये नाही, देशामध्ये अनेक ठिकाणी पसरलेले आहेत। पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा हरिद्वारला त्यांचा असाच कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। म्हणून कुठेतरी आध्यात्मिक क्षेत्रानं झपाटलेलं आपल्या भागातील एक नेतृत्व नंदूभाऊ कराडे यांच्या पाठीशी आपण मंदिर बांधण्याच्या रूपानं असेल, उद्याचे सभामंडप असतील, उद्याचे जे जे काही त्यांच्या कल्पना असतील, त्यासाठी आपण सगळ्यांनी नेहमीच सहकार्य करत आले, त्याच पद्धतीने सहकार्य करत राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आपल्यामध्ये जास्त वेळ न थांबता पुनश्च एक वार स्वामीजी या ठिकाणी नेहमीच येतात, त्यांच्याबद्दल या ठिकाणी कृतज्ञता प्रकट करतो, आभार प्रकट करतो। आणि आपण सर्वच जण या ठिकाणी निश्चितपणे या गणेशाच्या कृपेनं आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी जसं सांगण्यात आलं की कुठेतरी एक बदल या देशामध्ये व्हावा, आपल्या माता भगिनींनी कुठेतरी चांगल्या संस्कारांनी छत्रपती शिवराय असतील, या ठिकाणी महाराणा प्रताप असतील, महापुरुष संभाजीसारखे निर्माण व्हावेत, त्यांना संस्कारक्षम करावा अशी अपेक्षा व्यक्त केली। निश्चितपणे त्याच पद्धतीनं मीही ती अपेक्षा या ठिकाणी पुन्हा एकदा पुनर्लिखित करतो आणि पुन्हा एकदा स्वामीजीचा आशीर्वाद, संत गजाननाचा आशीर्वाद, गणेशाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभो अशी प्रार्थना करतो। थांबतो। धन्यवाद भाऊ। Gracias.
Thank you.
हॅलो बाकी मंडळी नंतर बसल्या तरी चालतील. मागच्या पेट्रोल मध्ये बसा ना. महिला मंडळींना विनंती आहे की वाडेकरांसाठी रस्ता सोडा, मधात बसू नका. वाडेकरी मंडळी ताबडतोब आपलं साहित्य घेऊन हजर राहतील. वाडेकरी मंडळी मंदिराच्या समोर जो पेंडाल आहे त्या पेंडाल मध्ये सुद्धा महिलांनी बसायची व्यवस्था शांतता झाला. सर्व भावी भक्तांना आग्रह त्यांनी महाप्रसाद घेण्यासाठी शांतता ठेवा. त्या मंदिरासमोरची गर्दी थोडी बाजू करा. सर्व भावी भक्तांना आग्रहाची विनंती आहे. मंदिर